आगे समझ आएगा। फोटो नंतर काढा, येताना काढा. सुस्वागत. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता एका कालकुपीत बसलेले आहात. ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते. आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रक, इतिहास.
पण कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल. याल माझ्या बरोबर? चला तेव्हा. ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणारे, वेद निर्माण करणारे, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णी आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणारे, वेद निर्माण करणारे, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोरापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या वयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात आकाशाची तिरीप अवतरली. शहाजी राजे पोचले. प्रजेच्या दीनवाण्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकलं होतं. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण या स्वप्नाचे बीज कसब्यातील ठिकाणांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे आपल्या मदतीला येईल तो समुद्रच, आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. आणि काय चमत्कार, केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागले.
तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर तिरंग्यांनी आणि चिमूटभर हत्यांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गलबता सकट तोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं आहे. तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाडीत बसला. या दर्या भवानीची भक्ती करा, पैरी निखंदून काढा. रूम छान पावे तो आणि होऊया काटेवरती स्वार. एकविरा भवानीची जय. गणपती, भूपती आणि आता जलपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला. शिवरायांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म अंतरावर ताठ मानेनं उभा आहे पुरंदर आणि त्याचा जोड किल्ला वज्रगड. बहामनी, बिदरशाही, आदिलशाही असा प्रवास करत ऑक्टोबर 1656 मध्ये हा किल्लेदार महाराजांनी मिळवला. तेव्हा फतेखान स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यावरचं पहिलं मोठं आक्रमण पुरंदरगडानं आपल्या रुंद छातीवर झेललं आणि परतवून लावलं. महाराजांना मोठा विजय मिळाला. या विजयापाठोपाठ काही महिन्यातच पुरंदरनं स्वराज्याला अजून एक गोड बातमी दिली. 14 मे 1657 पुरंदरावर शंभूराजांचा जन्म झाला. 1665 मध्ये महाराजांवर चालून आलेल्या मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरचं महत्व जाणून किल्ल्याला वेढा दिला. 31 मार्च 1665 पुरंदरचा वेढा सुरू झाला. उत्तरेकडून नारायणपूरच्या दिशेनं खुद्द मिर्झा राजे आणि दिलेर खाननं छावणी टाकली. तर पुरंदरच्या पिछाडीवर म्हणजे दक्षिणेकडून दाऊद खान, रायसिंग राठोड, रामसिंग वगैरे मोर्चे लावून बसले. दोन्ही बाजूनी तोफा आग ओकू लागल्या. गडावरूनही तितकंच तिखट उत्तर मिळायला लागलं, कारण किल्ल्यावर नवीनच नामजात झालेला मोरा होताच तितका तिखट. मुरारबाजी देशपांडे, जावळी स्वारीत महाराजांना लाभलेला एक हिरा. पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले होते.
वज्रगड पडल्यास पुरंदर जिंकणं सोपं होईल हे दिलेर खानानं ओळखलं. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष वज्रगडावर केंद्रित केलं. 3 प्रचंड तोफा त्यानं वरती चढवायला सुरुवात केली. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि महेली तिन्ही अगडबंब तोफा प्रत्येकी 3-3 दिवस झगडून एका पाठोपाठ एक करत दिलेर खानला हव्या त्या ठिकाणी पोहोचल्या. तोफ गोळ्यांनी वज्रगड भाजला जाऊ लागला. 13 दिवस जीवावर उदार होऊन वज्रगड लढला आणि अखेर तटबंदी कोसळली. वज्रगड पडला आणि पुरंदरच्या गळ्याला फास पडला. दोन्ही किल्ल्यातील भैरवखिंड आणि शेजारची माची मुघलांकडे गेली. तरी नंतरचा 1.5 महिना पुरंदर दात ओठ खाऊन भांडत होता. मिर्झा राजांनी भैरवखिंडीत धमधमे उभारून पुरंदरच्या सफेद बुर्जावर तोफांचा मारा सुरू केला. सफेद बुर्जाला तडे जाऊ लागले. मराठ्यांचा दारुगोळा दुर्दैवानं याच भागात होता आणि एके दिवशी अपघातानं त्या दारुगोळ्यानं पेट घेतला आणि 80 मराठे त्या प्रचंड स्फोटात मारले गेले. काळा बुरुजही 6 दिवसांनी पडला आणि पुरंदरची माची मुघलांकडे आली. हा जिव्हारी लागलेला घाव मुरारबाजींना सहन झाला नाही. त्याने सुलतान ढवा करायचं निश्चित केलं. खालून दिलेर खान देखील 5000चं सैन्य घेऊन एल्गार करायला पुढे सरकला. बाले किल्ल्यावरून 700 मराठे उतरले. प्रचंड लढाई सुरू झाली. काळ भैरव पुढे सरकत यावा तसे मुरारबाजी पुढे सरकत होते. मुघल कच खाऊन मागे हटू लागले. त्यांचा तो अतुलनीय पराक्रम बघून दिलेर खाननं त्यांना हाक मारून थांबवलं आणि मुघलांना येऊन मिळाल्यास मोठं बक्षीस मिळेल असं सांगितलं. मुरारबाजी पराकोटीचे संतापले. अरे मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? चिडलेले मुरारबाजी आता दिलेर खानच्या दिशेने सरकू लागले. अखेर दिलेर खाननं स्वतः बाणानं मुरारबाजींच्या कंठाचा वेध घेतला. मुरारबाजी पडले. मराठ्यांनी माघार घेतली. ते शौर्य पाहून खुद्द दिलेर खानची बोट तोंडात गेली. ये कैसा सिपाही खुदा ने पैदा किया. मुरारबाजी पडल्यावरही तब्बल महिनाभर पुरंदर लढत राहिला. दोन्हीकडील प्रचंड मनुष्यबळ कामी येऊ लागलं. अखेर नाईलाजानं महाराजांनी मिर्झा राजांशी तह केला. 23 किल्ले आणि 4 लाख होनांचा मुलूक महाराजांना बादशाला द्यावा लागला. हा डाव मिर्झा राजांनी जरी जिंकला असला तरी पुरंदरच्या धुरंदराने आपलं नाव इतिहासात कायमचं कोरून ठेवलं. आज गडावर पुरंदरेश्वर मंदिर, शेंद्रा बुरुज, पद्मावती तलाव, फतेह बुरुज, विविध टाकी, दारुगोळा कोठार आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर केदारेश्वर मंदिर आहे. पुढचा होय. हॉल बस. आणि एखाद्या रुद्राप्रमाणे बाजी गजापूरच्या खिंडीमध्ये उभे राहिले आणि त्यांच्या
आम्हाविषयी सारेच आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो. पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी पुरवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल आम्ही बघितले. मी आलं हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. या राक्षसांना गाडलंच पाहिजे. लढाई होती ही मात्र शत्रूंची. समोर होत्या आमच्या भूमीचे लचके तोडायला निघालेल्या एक नव्हे तर 4-4 बलाढ्य पाचछाया. आमच्याकडे काय होत? प्रचंड चीड, संताप आणि इच्छाशक्ती, याशिवाय काहीही नाही. पण साक्षात तुळजाभवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? निश्चय झाला. 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो, आता बस. इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय. या भूमीवर गिरत्या घालणाऱ्या विधानांशी लढायचंय. या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात सवंगडी घातली गेली कसे? कायम एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेऊन आमच्या पुढे उभे राहणारे. कुणी आपल्या मुलाचं लगीन सोडून कोंडाण्याकडे धावला. कुणी तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत खिंडीत मृत्यूला रोखून धरलं. तर कुणी तुफानी दर्यात शौर्याचं वादळ घातलं. सारच नवल. पण आश्चर्य वाटतं की आमच्या आधीच कुणी का केलं नाही याच. मनुख बेठेला होत होता. मंदिरं, तीर्थक्षेत्र मोडली जात होती. माता भगिनी भ्रष्ट केल्या जात होत्या. त्याची चीड कुणासच येत नव्हती. बॅटरी लेवल 10% शोधून त्यांना पुन्हा कुंकर घालायची. मग सह्याद्रीच्या दऱ्यात 12 मावळात कोकणात सर्वत्र हिंडलो आम्ही. जीवाला जीव देणारे माणसं शोधली. आमचं राजेपण बाजूला ठेवून सगळ्यात विसरलो. एकमेकांचे आयुष्यभराचे सवंगडी बनलो. साऱ्यांची मिळून एक मूठ. आम्हाला जसा जसा एक एक हिरा सापडत गेला तसा त्याला कायम योग्य कामासाठीच निवडला. तलवार आणि लेखणी, नांगर आणि तराजू हे सगळेच महत्वाचे. चारित्र्य नसेल तर सगळंच फोन. मग ज्यांना शत्रू मानलं त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? उन्मत्त द्रव्याचा लोभ ना कधी आम्ही धरला ना कोणाला धरू दिला. अत्याचार कोणी केला असता त्याचे हात पाय कलम केले. कारण शिक्षेची दहशत इतकी बसावी की पुन्हा चुकीचे पाऊल उचलायला कोणी धजावणारच नाही. त्याचबरोबर जीवाची पर्वा न करणाऱ्या बहादुरीची खातिरदारी ही सोन्याची कडी देऊन केली. आणि मग सुलतानीची मगर मिठी सई व्हायला लागली. हळूहळू आपला मुलूक सुटकेचा श्वास घ्यायला लागला. दुश्मनाला जरत बसली होती. त्याला कळलं होतं की इकडे वाकडी नजर वळवायच्या आधी 10 वेळा विचार केला पाहिजे. आपल्या राज्यात शेतकऱ्याचा नांगर आणि व्यापाराचं दुकान निर्धोकपणे चाललं पाहिजे. आणि घरोघरी आया बहिणीच्या देवघरातला अंदाजी कुठल्याही भीतीशिवाय ठेवत राहिला पाहिजे.
हे जर होत नसेल तर त्या छत्र चामराची आणि सिंहासनाची काय किंमत? एखाद्या कडाच्या टोकावर जेव्हा आम्ही उभे असतो तेव्हा असं वाटतं हा सह्याद्री आपले दोन्ही बाहू पसरून आमच्या रक्षणासाठी उभा आहे. त्याच्या दर्शनानंच शत्रूला कापरं भरतो. आम्हीच याच्या अंगखांद्यावर खेळलो आहोत. याच्या कित्येक शिखरांवर तर आम्हीच बुरुजांचे, माचांचे आणि गडमुटांचे दागिने चढवले. एक एक किल्ला असा दिला की त्याच्यावर विजय मिळवायला दुश्मनाला कित्येक जन्म घ्यावे लागते. किती आक्रमण झाली पण प्रत्येक वेळी आपल्या तरीने काव्यानं शत्रूला हाय हाय करत फळ जाणारा हा एक एक किल्ला म्हणजे माझ्या एक एक जीवाभावाच्या समुद्राचं स्मारक आहे. कोणाबद्दल काय काय किती सांगू. आमचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सिंहासनाची एक एक पायरी वर चढत मला एकेका साथीदाराची आठवण येत होती. अजित वासलकर, सोनोपंत, नवीन दादोजी कोंडेव, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी, सूर्याजीराव काकडे, प्रतापराव गुजर, किती किती नावं घ्यावीत. काय सांगू. श्री डोळे आणि ऊर भरून आलं होतं. पण राजाला अश्रुधरांची परवानगी नसते. सिंहासन फार फार काटेले असतं. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होती. महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि अवघ्या जनांचे गोमटे व्हावे ही आमची इच्छा. पण हे राज्य आता तुमच्या ताब्यात आहे. तुमची इच्छा काय आहे? स्वधर्म, स्वभाषा यांच्याविषयी जागृत असलेला एकसंघ समाज घडवायची की क्षुल्लक स्वार्थापायी, जातीपातीच्या अहंकारापायी उभ्या समाजात दुबळी मांडून राष्ट्राचा बळी द्यायची? जे आम्ही आरंभले ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे. आम्ही जपलेल्या नीतिमत्ता तशाच पुढे गेल्या पाहिजे. आमच्याविषयी जो आदर तुम्ही दाखवता तो पाहून आनंदच वाटतो. आणि तो आदर तेव्हाच खरा ठरेल जेव्हा त्याच्या मागच्या त्यागाची तुम्हाला जाणीव असेल. नाहीतर नुसत्या घोषणा